मित्रो नमस्कार। आज 23 जुलै राष्ट्रीय वन संवर्धन दिन। मित्रो, या राष्ट्रीय वन संवर्धन दिनाचे औचित्य साधून आज सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, आपली वसुंधरा स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया। झाडे लावू, झाडे जगू, निसर्ग आपला समृद्ध ठेवू, कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण। या आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण विषयक दैनंदिन सामाजिक संदेशासह आज पलूस आणि सध्या अतिशय सुंदर असा दिसणारा हा निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला असा जो काही परिसर आहे तो महाराष्ट्रातील देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अग्रेसर असणारं एक ठिकाण, एक गाव, एक क्रांतिभूमी कुंडल। आणि कुंडल या ठिकाणी असणारा हा श्री झरी पार्श्वनाथ डोंगर हा सह्याद्रीच्या कड्याकपारीतील डोंगर रांगाचा हा एक भाग। आणि त्या ठिकाणी सध्या मी मित्र या दैनंदिन सायकल राईडच्या निमित्तानं ट्रेकिंग आणि सायकल राईड या निमित्ताने या ठिकाणी आहे। पायऱ्या चढून आल्यानंतर या ठिकाणी थोड्याच अंतरावरती अहिंसा परमो धर्म ही एक संकल्पना असणारी एक कमान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, की ज्या ठिकाणी अतिशय सुंदर असे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्याची कृती ही काळाची गरज आहे। झाडे लावा, झाडे जगवा, वनाच्या आगीपासून संरक्षण करा, वन्य प्राण्यांचे जतन करा, एक मूल एक झाड, जैनम जैतु शासनम, जगा व जगू द्या, दया धर्म का मूल है, जल है तो कल है, अशा प्रकारचे सुंदर असे विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि ती आज काळाची गरज आहे। आज वन संवर्धन दिन केवळ ही एक तारीख न लक्षात ठेवता त्याचा कृतीयुक्त भाग म्हणून आपण असलेली झाडे आपण ती जतन करूया, त्यांचं संवर्धन करूया, त्याशिवाय नवीन वृक्षारोपण करूया आणि आजचा वनदिन जो आहे तो आपल्या कृतीने साजरा करूया। किमान असणारे जे वृक्ष आहेत त्या वृक्षाचे संवर्धन आणि संरक्षणासाठी आपण कटिबद्ध राहूया आणि त्याचबरोबर संस्कारक्षम असणारी पिढी त्यांनाही या सर्व गोष्टींचं आपण भान त्या ठिकाणी ठेवण्यासाठी प्रवृत्त करूया। अशा प्रकारचा हा कृतीयुक्त अशा उपक्रमांनी आजचा आपण दिवस साजरा करूया।
अशा प्रकारची ही वन मित्र हो म्हणजे आपल्या जीवसृष्टीची या पृथ्वीची फुफ्फुसं आहेत आणि म्हणून आपण आपलं जर दैनंदिन जीवन आणि या सृष्टीचं दैनंदिन जीवन जर आपल्याला सुरळीत ठेवायचं असेल तर या फुफ्फुसरूपी वृक्षांना आपण जपलं पाहिजे. कारण हे वृक्ष आपल्याला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर ऑक्सिजन देण्यासाठी, पर्यायानं जीवसृष्टीला जीवन देण्यासाठी अतिशय मोलाचे आहेत. म्हणून आज वनसंवर्धन दिनाच्या निमित्तानं आपण झाडे लावू, झाडे जगू, निसर्ग आपला समृद्ध ठेवू. कारण एक झाड म्हणजे हजारो लोकांचं जीवन आहे आणि त्यासाठी म्हणून आपण अशा प्रकारच्या वनराईला, वृक्षवल्लीला आणि त्याचबरोबर नैसर्गिक जी संसाधने आहेत, ओढे, नाले, नद्या, वृक्ष, पशु, पक्षी, त्याचबरोबर सागर, महासागर, डोंगर, टेकड्या, पर्वत या सर्वांचं आपण संरक्षण आणि संवर्धन करूया. आणि हीच काळाची गरज आहे. आज जर याच्याकडे आपण लक्ष नाही दिलं तर निश्चितच येणारा जो काही काळ आहे तो आपल्याला माफ करणार नाही. आणि आज जवळजवळ 15 लाख हेक्टर क्षेत्राचं आज दरवर्षी वृक्षतोड होते आणि हा जो परिसर आहे तो तेवढा परिसर आज भकास होताना दिसतोय. त्यामुळे येणाऱ्या पिढीला कदाचित हे सगळं जे निसर्ग सौंदर्य आहे ते केवळ चित्रामध्ये किंबहुना काल्पनिक स्वरूपाचं आपल्याला दाखवावं लागेल. म्हणून आज आपण या वनसंवर्धन दिनाच्या निमित्तानं या सर्व नैसर्गिक संसाधनाचं संरक्षण आणि संवर्धन करूया, एवढ्याच प्रकारची माफक अपेक्षा या निमित्तानं आज करत आहे. मी हिम्मतराव मलमे सर, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस सहाय्यक शिक्षक, त्याचबरोबर आद्यक्रांतीराजे उमाय नाईक ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शिवाई प्रबोधन वाचनालय आणि पलूस सायकलिंग क्लबच्या माध्यमातून सर्वांना नम्र आवाहन या निमित्तानं करतो आहे. झाडे लावू, झाडे जगू, निसर्ग आपला समृद्ध ठेवू. धन्यवाद. नमस्कार.